आज अनेक गावामध्ये पिण्याचं पाणी खराब झालेलं आहे। काही गावं नदीकाठी आहेत, काही आपल्याला आपण खत शेतीला जे मोठ्या प्रमाणात रासायनिक वापरतो त्याचं जे लिचिंग होतं त्यामुळे पाणी फार खराब झाले की ज्याचा TDS 1.5 ते 2,000 आहे। माणसाला चांगलं पाणी पाहिजे असं तर साधारण 100 TDS पर्यंत पाणी चांगलं राहतं। म्हणजे 2000 TDSचं पाणी पिल्यामुळे लोकांच्या किडन्या खराब झाल्या, पोटाचे आजार वाढले, लहान मुलांना तर खूप त्रास होतो। म्हणून आपण एक RO सिस्टम रिव्हर्स ऑस्मॉसिस एक छोटं मशीन गावात आपण बसवण्याचा एक प्रयत्न केला आणि त्याद्वारे एक लक्षात आलं की माझ्याच वडगाव रसाई गावात हे मशीन आम्ही बसवलं। भीमा नदीचा काठ फार खराब झालेला होता की जे पाणी जनावर सुद्धा पिणार नाही ती पाणी माणसं पित होती। तिथं आपण हे बसवलं ROचं मशीन आणि त्याद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पाणी लोकांना प्यायला मिळायला लागलं। ते मशीन आपण ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिलं। 25 पैसे लिटरने नाममात्र दरानं आज त्या ठिकाणून लोक पाणी नेतात। गावातले दवाखाने बंद झाले आणि लोक आग्रह करतात की आम्हाला हेच पाणी प्यायचे। हा प्रयोग यशस्वी झाल्यावरती माझ्या लक्षात आलं की पुणे कॉर्पोरेशन आणि पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन सगळे दूषित घाण पाणी मुळामुठ्यात सोडतात आणि ती मुळामुठा नदी पुढे येऊन आमच्या भीमा नदीला मिळते। भीमा नदी यांनी खराब केली म्हणून त्यावरती मी एक लक्षवेधी केली होती की या गावच्या नदीच्या काठीची जी गाव आहेत की ज्याला भीमा नदीचं पाणी जातं त्या गावाला ROचं मशीन कॉर्पोरेशनने आम्हाला त्यांच्या खर्चाने बसवून द्यावं। त्याला मान्यता दिली, नामदार अजितदादांनी त्यात पुढाकार घेतला, त्यामुळे त्यासाठी 15 कोटी रुपयाचा निधी आम्हाला प्राप्त झाला। त्यामुळे आज शिरूर असेल, दौंड असेल, हवेली असेल, इंदापूर असेल किंवा खेड तालुका जी नदीकाठची गाव आहे त्या ठिकाणी हे ROचं मशीन त्या ठिकाणी बसवलं जाणार।